नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चिकट, तेलकट आणि खराब झालेला नॉनस्टिकचा तवा चहाच्या चाळणीने कसा साफ करायचा ते बघणार आहोत। त्यासोबतच महिलांची कामं अत्यंत सोप्या पद्धतीने करता यावीत अशा उपयोगी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या बघणार आहोत। काही रियूज आयडिया आहेत तर काही किचनच्या टिप्स आहेत। या टिप्स वापरून आपली कामं सगळ्यात सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात होण्यासाठी या टिप्स नक्कीच उपयोगी येतील। पहिली टिप आपली अशी आहे की घरामध्ये पडलेल्या खराब जीन्स, बऱ्याचदा जीन्स ह्या कुठेही जास्त फाटत नाहीत किंवा याचं फॅब्रिक खराब होत नाही, पण गुडघ्यावरती जर जीन्स मुलांची फाटली तर ती पुन्हा वापरता येत नाही, त्यामुळे ती फेकून दिली जाते किंवा मग त्याचा वापर पुन्हा होत नाही। तर तसं आपल्याला करायचं नाही आहे। तर याच्या काय करायच्या आहे, जिथे गुडघ्यावरती जीन्स फाटलेली आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने 2 तुकडे कट करून घ्यायचेत आणि या कट केलेल्या जीन्सच्या गुडघ्यापासून खालचा जो पोर्शन आपण कट केलेला आहे तर त्या पोर्शनचा वापर आपल्याला अशा पद्धतीने शूज वगैरे क्लीन करण्यासाठी खूप छान होऊ शकतो। या पद्धतीने जीन्सचे जे दोन्ही तुकडे आपण कट केलेले आहेत त्या दोन्ही तुकड्यांचा वापर करून अशा पद्धतीने हात त्यामध्ये घालायचा आहे या जीन्सच्या स्लीवमध्ये, आणि नंतर आपल्याला कुठलेही शूज सकाळच्या घाईमध्ये जर क्लीन करायचे असतील तर खूप छान हे फॅब्रिक आहे, याने पटकन क्लिनिंग होते। या पद्धतीने आपण या जुन्या जीन्सचा वापर करू शकतो आणि जी राहिलेली गुडघ्यापर्यंतची जीन्स आहे त्याचासुद्धा आपण पुनर्वापर करू शकतो ॲज आपल्याला 3/4 पॅन्ट म्हणून करायचा असेल तर। त्यानंतर आपण पुढची टिप बघतोय ती आहे कोथिंबीरच्या रिलेटेड। आपण कोथिंबीर बाजारामध्ये भरपूर आलेली आहे, मग कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी घेऊन येतो तेव्हा त्याची अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक अशी कोथिंबीर कट करून घ्यायची आहे आणि कोथिंबीर कट केल्यानंतर जसं आपण कोथिंबीर वडी बनवतो त्याच पद्धतीने बनवायची। पण आणखीन एक सोपी आणि महत्त्वाची ट्रिक मी सांगितलेली आहे, किचन टिप आहे, तर नक्कीच ही तुम्हाला उपयोगी पडणार आहे। पटकन कोथिंबीर वडी तयार होण्यासाठी आपल्याला कोथिंबीर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आणि जसं आपण त्याचं पीठ तयार करतो तसंच करायचं आहे। पण हे पीठ शिजवत असताना स्टीलच्या चाळणीवरती न शिजवता या पद्धतीने पुरणाच्या चाळणीवरती एकदा हे शिजवून बघा आणि या पद्धतीने गोलाकार स्प्रेड करून यावरती ठेवा। जर तुम्ही गोळे करून ठेवत असाल तर एकदा ही ट्रिक वापरून बघा, खूप जास्त छान अशी कोथिंबीर वडी यामध्ये तयार होते, कारण पूर्णपणे तयार झालेली वाफ जी आहे ती कोथिंबीर वडीला छान अशी लागते आणि हे पीठ लवकर फुगलं जातं, कमी वेळामध्ये आपली कोथिंबीर वडी तयार होते। तर ही सुद्धा वाफेवर बनवलेलीच कोथिंबीर वडी आहे, फक्त चाळणीचा वापर आपण वेगळा केलेला आहे। नक्कीच तुम्हाला टिप आवडली असेल अशी आशा करते। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। घरात पडलेल्या अशा प्रकारच्या भरपूर एक्स्ट्रा खोळी आपल्याकडे उशांच्या असतात आणि या उशांच्या खोळीचा जर पुनर्वापर करायचा असेल किंवा घरात पडूनच असतील तर त्याचा वापर आपण अशा पद्धतीने करू शकतो। इथे मी नॉनस्टिक तवा ठेवण्यासाठी या खोळीचा वापर केलेला आहे, जेणेकरून या तव्यावरती भरपूर धूळ बसणार नाही, लवकर हे खराबही होणार नाही आणि आपल्या तव्याला आपण सुरक्षितपणे जास्तीत जास्त दिवस व्यवस्थित ठेवू शकतो। आणि यावरती आपण जर हा तवा असाच ठेवला तर यावर भरपूर धूळ बसते आणि नंतर आपल्याला तो चिकटपणा किंवा धुळीचा थर साफ करत बसायला लागतं आणि त्याला भरपूर वेळही जातो। त्यापेक्षा आपण अशा पद्धतीने जर नॉनस्टिक तवे व्यवस्थित ठेवले तर कुठल्या भांड्यांसोबत जरी ठेवले तरी त्यावर क्रॅशेस वगैरे येत नाही। पुढची टिप आहे क्लिनिंगची। तर आपण इथे क्लिनिंग करणार आहोत एका नॉनस्टिक तव्याची। तर इथे हा तवा जो आहे तो डोसे बनवण्याचा तवा आहे आणि यावरती जो चिकट आणि काळपट असा लेअर आलेला आहे तो आपण काढणार आहोत, कारण बऱ्याचदा हा लेअर आपल्या आहारामध्ये सुद्धा जाऊ शकतो आपल्या डोस्यांसोबत, त्यामुळे आपण याला स्वच्छ करून घेऊया। स्वच्छ करण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घ्यायचे, त्यामध्ये 1 चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे आणि हे दोन्ही आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचे, चहाच्या चाळणीवरती, आणि हे सगळं एकत्र करून आपल्याला सगळीकडे एकसारखं चाळून घ्यायचे। तर ह्या सगळ्या तव्यावरती आपण हे एकसारखं चाळून घेऊया। बघू शकता हे जे पीठ आणि खायच्या सोड्याचं मिश्रण आहे तर हे सगळीकडे एकसारखं पडलेलं आहे आणि असं स्प्रेड करून आपण घेतो याला। असं केल्यामुळे आपला तवा जो आहे तो व्यवस्थित क्लीन होतो आणि बेसन पिठामुळे सुद्धा तवा छान असा क्लीन व्हायला मदत होते। आणि हे पिठाचं आणि सोड्याचं मिश्रण हाताने यावरती न स्प्रेड करता चाळणीने व्यवस्थित केलं तर सगळीकडे एकसारखं स्प्रेड होणार आहे। या पुढची स्टेपही आपल्याला व्यवस्थित करता येईल। इथे जे मिश्रण मी तयार केलं होतं तर ते पूर्ण यावरती चहाच्या चाळणीने असं स्प्रेड करून घेतले
आणि उरलेलं थोडंसं मिश्रण आहे तर त्याचा वापर करून मी दुसरासुद्धा तवा या मिश्रणाने साफ करू शकते. तर इतकं शिल्लक राहिलेलं आहे अगदी थोडंसं. यानंतर आपल्याला यावरती अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. सोडा आणि लिंबू या दोन्हीच्या मिश्रणामुळे इथे रिॲक्शन होते आणि इथे बघा लगेच यावरती बबल्स यायला सुरुवात होते. तर या लिंबाच्या सालीनेच आपल्याला तवा लगेचच थोडासा घासून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही लिंबाची साल यावरती अशा प्रकारे फिरवता क्षणी लगेचच आपल्याला हा तवा स्वच्छ झालेला दिसून येईल आणि यानंतर तुम्हाला मी रिझल्टसुद्धा दाखवणार आहे तवा किती स्वच्छ होतो ते. या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेले तवे जे आहेत नॉनस्टिकचे ते एक वेळेस स्वच्छ करून बघा. किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हा तवा स्वच्छ करून घेतोय. तर इथे तुम्ही बघू शकता हा तवा जो आहे तो बऱ्यापैकी स्वच्छ झालेला आहे. त्यानंतर मग मी प्लेन स्क्रबरचा इथे वापर करणार आहे थोडासा आणि त्याने याला पूर्ण घासून घेते जेणेकरून यावरती क्रॅशेस वगैरे येणार नाहीत. यासाठी आपण प्लेन स्क्रबर वापरायचं आहे आणि मी इथे आता एक नवीनच स्क्रबर घेतलंय आणि त्याने याला पूर्ण घासून घेते. तेल लावून आपण पराठे वगैरे बनवत असतो त्यासोबतच डोसे बनवतो तेव्हा तेलाचा लेअर यावरती अचानक जमा होतो आणि तुमच्याही तव्यावरती असा साईडने लेअर दिसत असेल थोडासा काळसर तर तो नक्कीच काढून घ्या कारण तो तव्याच्या वरती असलेला तेलाचा लेअर असतो आणि तो काढणं खूप गरजेचं आहे. थोडा थोडा करून अन्नपदार्थांसोबत आहारात गेला आपल्या तर तो आपल्याला खूप जास्त आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. तर बघू शकता मी इथे आता स्क्रबरनं पूर्ण घासून घेतले. आता याला आपण थोडंसं पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घेऊया. थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मी याला घासून घेतलंय आणि त्यानंतर याला स्वच्छ धुवून घेते. एकदाच घासल्यानंतर हा लेअर पूर्णपणे निघालेला नाहीये कारण इथे बघू शकता हा लेअर थोडासा जास्त स्ट्रॉंग आहे त्यामुळे मग मी नंतर परत एकदा याला घासून स्वच्छ करणार आहे. यावर थोडंसं पाणी टाकते आणि स्वच्छ असं याला धुवून घेते. एकदम काळसर असा थर जो होता त्याचं पाणी सुद्धा आता भरपूर काळं इथे निघेल. तुम्हाला त्यावरून कळेल की आपला हा थर किती निघालेला आहे. ते भरपूर काळपट लेअर याचा निघून गेलेला आहे आणि अगदी थोडासा यावरती शिल्लकही आहे तो सुद्धा आपण नंतर स्क्रबरने घासून काढू शकतो. पुन्हा एकदा हीच स्टेप आपल्याला फॉलो करावी लागेल तर त्यावेळी हे सगळं पूर्ण निघून जाईल. तर इथे मी आता एवढाच पूर्ण तवा घासलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी याला घासून ठेवून देईल. तर बघू शकता फायनली अशा प्रकारे आपला तवा जो आहे तो अगदी स्वच्छ निघालेला आहे आणि इथे थोडाफार लेअर राहिलेला तो मी नंतर दुसऱ्या वेळी साफ करणार आहे. तुम्हाला कशी वाटली तवा साफ करण्याची ही ट्रिक नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईबच्या समोर जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला सगळ्यात आधी माझा व्हिडिओ पाहता येईल. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजच्या सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप आवडली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.